सर तुम्ही शिक्के दिले होते का त्यांना? नाही, ते तिथेच बसल्या, ज्यांना बक्षीस मिळाले शिक्के दिलेत ना? ओके ओके, तुम्ही बक्षीसवाले आहेत. ओके, 2 मिनिटात आरती झाली तर लगेच तुम्हाला बक्षीस पहिले. बरं, जेवढ्या इकडे सिलेक्ट झालेले आहेत ना, पुढे येऊ नका ना. तो जो लांब हे काय म्हणता यायला लावलेला आज हम मिले हैं नसीब से, ये पल फिर कहाँ और ये मंजिल फिर कहाँ. हो गजब का है दिन, सोचो जरा ये दीवानापन देखो जरा. तुम हो अकेले, हम भी अकेले, मजा आ रहा है कसम से, कसम से. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. पैठणी जिचा 1 नंबर येईल 15,000 रुपयाची. ज्या बसलेल्या नका जाऊ, ज्या खेळला त्यांनी नाही जायचं, डान्स केला त्यांनी नाही जायचं. हा, ज्यांनी डान्स केला त्याच जातील फक्त. पहिलं बक्षीस आहे सुंदर अशी 15,000 रुपयाची पैठणी. दुसरं सोन्याची नथ, प्युअर सोन्याची नथ. मला वाटतं त्याची नाचेल ती पुढे जाईल. 1 नंबर, क्या बात आहे. आजी पण नाचते, काकू पण नाचते. वा, अगं धीर झालो या, आणि तुझ्यासाठी बनून मजनू मागे आलो या. हे उडतंय गुंगाट, पळतंय चिंगाट, रंगाट आलया. साले झिंग 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 झाला पाहिजे. वेलकम ताई, वेलकम. वहिनी, मी आपणास विनंती करतो की सर्वात प्रथम आपल्याला देवीची आरती करायची आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. बरं, तोपर्यंत जे जिंकल्या तुम्ही इकडे समोर बसा. आजी लोक, बापरे बापरे, अरे आजी लोकांचं खूप काही खरं नाही बाबा. माझी बाळ संपली ती. तुम्ही लगेच बक्षीस घ्या. सर लगेच बक्षीस देऊन द्याल. आपण 4 जणी फक्त इथे, ताईंच्या इथे, प्राजक्ता मॅडमच्या इथे या लवकर लवकर, फास्ट. 15 जणी. लहान पोरांमध्ये फिरू नका. सर्व विजेत्या स्पर्धकांना आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय सौ शेफालीताई समीरभाऊ भुजबळ व सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस वितरण होत आहे. सर्व न्यायडोंगरीकरांना विनंती आहे की ह्या विजेत्या स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपल्याला करायचा आहे आणि एकदम मोठ्याने घोषणा द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मला वाटतं फक्त 30 जणी बाकी राहिल्या ना शेवटी, म्हणजे इथे एक मोजून 5 मिनिट. अजून जोरात आवाज आला पाहिजे ना. नमस्कार. एवढं वर्गाने नव्हतं लावलेलं मी. आज इकडे न्यायडोंगरी हा जो काही एरिया आहे आणि आज आपण एक छानसं काय म्हणतात पैठणीचा खेळ आणि खूपच रंगलेला आहे तो. मागचे 3 दिवस पण जेव्हापासून गुढी बसल्या तेव्हापासून आम्ही हा खेळ प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी घेत आलेलो. तसं एवढ्याला पण आणि इकडे पण. आणि खास करून
समीर भाऊंकडे ही मागणी पण होती की बाबा कुठेतरी काहीतरी या 9 दिवसात आपल्याला एक पैठणीचा खेळ व्हावा. पण आम्ही 9 दिवसच केला आणि चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला. मला वाटलं नव्हतं एवढ्या संख्येने महिला उपस्थित राहतील आणि भाग घेतील आणि एन्जॉय पण करतील. आज आम्ही इकडे, मी तर पहिल्यांदा आले इकडे, आणि आज आपल्यामध्ये प्राजक्ता आहे जे तुम्ही टीव्हीवर तिला सिरियल मध्ये खूपदा पाहिलं पण असेल. यसुबाईचा रोल केलेला आहे, छत्रपती संभाजी राजेंच्या पत्नीचा रोल केलेला आहे. तर खास तुम्हाला भेटण्यासाठी त्या आलेल्या आहेत आणि 2 शब्दही गप्पा गोष्टी तुमच्या बरोबर करणारच आहे. आज खरं तर मी पहिल्यांदा इकडे आले आणि घटी बसलेल्या आहेत म्हणून तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या हातून आरती झाली म्हणून या सगळं मित्रमंडळ जे उभे आहे त्यांना पण मी धन्यवाद देते की आमच्या हाताने ती आरती झाली. आज समीर भाऊ भुजबळ इकडे आता थोड्याच वेळात येत आहेत. तुम्ही सगळेजण भेटतच असाल कारण अधूनमधून त्यांचे दौरे इकडे होतच असतात. आज ज्यावेळेस मी इकडे समीर भाऊंचा उल्लेख करते त्यावेळेस मागे पण पंकज भाऊ भुजबळ 10 वर्ष इकडे आमदार होतेच. त्याच्यानंतर त्यांनी जी काही विकासाची गंगा इकडे आणली ती आपल्याला पुढे तशीच न्यायची आहे. आज तुमच्या पाठी एक भक्कम माणूस तुमच्या पाठी उभा राहतोय आणि पुढचं जे काही नांदगाव मनमाड मतदारसंघ आहे त्याच्यातून आपल्याला विकासाची गंगा अजून पुढे न्यायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमच्या पाठी उभं राहणं गरजेचं आहे. मी आज पहिल्यांदा आले पण मी वारंवार येत राहणार आहे. या सगळ्या महिला ज्या आमच्या बरोबर जोडीने काम करतात आणि कित्येक वर्ष आमच्या साथीला म्हणजे हाताला हात देऊन आमच्या पाठी उभे राहिलेले आहेत. तर सर्वांना एकदा परत शुभेच्छा. परत आम्ही येऊ. हर जय भवानी. आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते आणि उपस्थित तुम्हा सर्वांनाच नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर इथे आल्यानंतर तुम्हा सगळ्यांना भेटून स्टेजवर जरी जेंट्स असले, सगळी पुरुष मंडळी स्टेजवर असले तरी आजचा दिवस मात्र आपला महिलांचा आहे. बरोबर ना? आणि खूप छान वाटतंय. खरं तर मी या भागात पहिल्यांदाच आले आणि खास समीर भाऊंच्या आग्रहास्तव तुम्हा सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली. खरं तर महाराणी येसूराणी साहेबांची पायात जोडव्या मासोळ्या घालणं असेल, अंगावर शॉल घेणं असेल आणि ते सगळं करून घोडेस्वारी करणं असेल, लाठीकाठी ढाल तलवार या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागल्या आणि मग खऱ्या अर्थानं महाराणी येसूराणी साहेब तुमच्या सगळ्यांसमोर उभ्या राहिल्या. खरं तर संपूर्ण जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा ठाऊक होता, पण छत्रपती संभाजी महाराजांचा आणि त्यांच्याच बरोबरीनं त्यांच्याच ताकदीचा असलेला महाराणी येसूराणी साहेबांचा इतिहास हा फार कमी लोकांना माहित होता. पण आता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेमुळे हा इतिहास तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचलाय. नव्हे तर तो तुम्हा सगळ्यांच्या मनामनात घराघरात जाऊन पोहोचलाय. हे बघून आता खूप छान वाटतं आणि जिथे जाऊन तिथे वहिनी साहेब, राणी साहेब, ताई साहेब म्हणून मुजरा केला जातो अजूनही इथे व्यक्त करते. आणि जाता जाता मालिकेतला एक डायलॉग म्हणते आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेते. स्वराज्य अमुचा ध्यास, शंभूराजे अमुची आस. स्वराज्य अमुचा ध्यास, शंभूराजे अमुची आस. वाजवतो नि गाजवतो, तलवार मनगटी फिरवतो. झोपलेलेही होतात जागे, जेव्हा भगवा रणांगणात उतरवतो. धन्यवाद. सुद्धा आनंदी असाव्यात. रोजच्या धावपळीच्या जीवनातून त्यांनी एक थोडा वेळ असा फोटो द्या. अण्णांचा मोबाईल घ्या. अण्णा मोबाईल द्या. दिला का? हा हा, भारीतला मोबाईल घ्या जरा. कसा? हा रे, एक नंबर. आम्ही दिसत नाही बघते, आम्ही दिसत नाही.
हा दिसलं. सगळ्या हात करा इकडे. स्टेचिज 1 नंबर. लोटू नका. ओके. आणि ताईंचा गजरा सोड ना तू. काय तोडायचं का तुला? हा थोडं मागे सरका. चला ओके धन्यवाद. ओके धन्यवाद. चला एकदा टाटा करून देऊ सगळ्यांना. टाटा. ज्या फायनल मध्ये होत्या 84 जण लवकर राऊंड करा. पुढचा गेम सुरू करायचा आपल्याला. लवकर या. नाचून घ्या. आता आऊट होण्याची वेळ आली आहे 12 जणांची. 7 राऊंड तोडू नका. आपला आपला ग्रुप तयार करा. राऊंड 7च जणी पाहिजे मला. अहो इकडे तिकडे असेल तर जाऊन पळत धरायची ना तिला. 7 झाल्या. ओके. तुमच्या किती आहेत? ग्रुप तयार करा तुमचा. काकू लगेच असंच असतं. कामापुरते सगळे. हा लगेच सोडून घ्या. त्यांना तुमच्याबरोबर राहायचं नसेल. तुम्ही किती आहे? अरे आपण 6 आहेत. एक जण जा ना मग इथे. कमी एक इकडे जा. एक जण जा लवकर. झाल्या इकडे गेली. तुम्ही यांच्यावर जा. हा तुम्ही किती झाल्या परत? हे बघ 7 1 2. तुम्ही 7. तुम्ही किती आहेत? अशा एकत्र आम्हाला दिसून 7. तुम्ही किती आहेत? तुम्ही 8 आहेत. एक पळा लवकर कुठेतरी. लवकर पळा नाही तर सगळे आउट होऊन जाल. लवकर वाढवायचं. नाही झालं तर सगळ्यांना बक्षीस. 2 3 4 5 6 7 8. अरे वा तुम्ही गेल्या. क्या बात आहे. बघा किती चांगल्या मैत्रिणी तुमच्या. सोळा आहेत तुम्ही. कोण आहे त्याची बलिदान देईल? 5 5 10. अरे एक परत असणार नाही. तिने गिफ्ट घेऊन घ्या. तुम्हाला वाटतं पोतं चालवता येणार नाही. या वेळ कमी आहे आपल्याकडे. या या. ज्यांना वाटतं आपल्याला पोतं खेळता येणार नाही त्यांनी इकडे या. गिफ्ट घ्या. कारण लक्षात घ्या 15,000ची पैठणी, 10,000ची नथ, 8-8 हजाराच्या पैठण्या फक्त या छोट्याशा गेम मुळे मिळणार आहे तुम्हाला. सासूबाई नाही म्हणताय त्यांच्या जागी तुम्ही कसं काय खेळू शकता? 1 मिनिट थांबा. मी शेफाली ताईंना विचारतो. ताई आमच्या एका महिलेचं म्हणणं आहे सासूबाई माझी खेळत नसेल तर मी खेळू का तिच्या जागी? तुम्हीच आहे का ती? चालेल का? परमिशन? ताईंनी परमिशन दिलं. या. क्या बात आहे. सासूबाई बक्षीस सोडा. हीच सगळ्यात पहिले बक्षीस घ्यायला जी आली तीच. बक्षीस सोडा. सासूबाई तुम्ही इकडे या. सुनेच्या जागी बसता. अरे वा. अजून एक जण या. अरे 6 पाहिजे ना. इथे 5 झाले ना. अजून एक जण. पहिली घ्या. किती मोठं काय आजी. तुमच्या साईजच पोत आहे एकदम. यार मला पाणी पाहिजे. गरम तर नसणार बाबा. सरका लवकर. हा याच्यावरती तुमच्यासाठी ती मागे लाईन आहे. जिथे चटईला घडी पडली ती लाईन. सरका. हा बरोबर. तुम्ही मागे ह्या लाईनवर. ह्या बाया. हा सरका. जा मागे अजून आजी. ह्या लाईनवर. ओके. दिसतं आता व्यवस्थित? सगळ्यांना दिसतंय? ओके. मी जेव्हा म्हणेल ग्लास तेव्हाच ग्लास उचलायचा. त्याच्या आधी उचलायचं नाही. तुम्ही रेडी सगळ्या? ओके. डोकं, खांदे, गुडघे, अंगठे, डोकं. अरे डोकं आहे ते. आणि ग्लास ज्याच्या हातात तो जिंकला. लक्षात ठेवा. डोकं, खांदे, गुडघे. पहिली खाली आहे ना डोकं. हा गुडघे खाली आहे ना. हा डोकं, खांदे, पाणी. त्याने पाणी पाजव. डोकं, खांदे, गुडघे, डोकं, खांदे.
अरे माझे गुडघे, डोकं डोकं, खांदे, गुडघे. अरे बाबा तुम्ही लपून ठेवला होता का? लपवायचं नाही क्लासवर का? हा फास्ट. आता फायनल. डोकं खांदे, डोकं खांदे, डोकं खांदे. बरं थांबा, मी तुम्हाला त्रासच देत नाही. थोडं मागे सरका. तू किती पुढे आल्या? बापरे, गरज पडली त्या क्लासवर आता जम मारा. तुम्हाला सोडायचं नाही. आता लास्ट एकदम मॅडम, एकदम लास्ट. डोकं खांदे, 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 डोकं खांदे. अरे 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 तुम्ही लोक ना, अरे पुढे ते क्लास म्हणजे डोकं म्हटलं तर क्लास पकडायचा. यार भाऊ लोक तुम्ही काय चांगल्या सवयीने लावल्या, डायरेक्ट क्लास जाता. या भाऊ लोकांना क्लास लागतात. बरं बोललाय त्या. पण क्लास आणून तुम्हीच देता ना? नाही का? ओके, तुमचे नाही घेत. बरं, अहो पाणी घेतात सगळ्यांचे, असं काय नाही आमचं. तुमचं पाणी पण पित नाही. हा रेडी. मागे सरका ना, थोडस मागे सरका. आता फायनल लावला आता मी. आता तुम्ही सांगा बघा. ठीक आहे. डोकं खांदे, डोकं खांदे, डोकं खांदे, डोकं. अरे मी आधी आमचं बोलून झालं. हा डोकं खांदे. फायनल करू आता. तुम्ही म्हटलं तर फायनल करतो. डोकं खांदे म्हणजे डोकं खांदे, डोकं खांदे, गुडघे, डोकं डोकं, गुडघे, डोकं गुडघे, डोकं गुडघे आणि डोकं. वहिनी अरे तुम्ही तर आशाच आहे, काहीच करत नाही, फक्त आशा. नाही मी यांना बोलतो, या अख्ख्या म्हणजे चित्त कसं असं लक्ष देऊन असता, असा आशा होता एकदम. आणि लगेच जम्प करून लगेच पकडून घेऊ, खाऊ ना टाकू. तो क्लास पकडून गेला. हा ना. हो सर का मागे केवढं पुढे आल्या. बापरे, क्लासवर बसाल तुम्ही आता. सर का मागे, सगळं मागे. हा रेडी. फायनल बरं का आता. डोकं खांदे, गुडघे, अंगठे. तुमचं काय करता? हा डोकं खांदे, गुडघे, गुडघे कुठे तुमचे? डोकं खांदे. हा इथे इथे हे डोकं ते थोडस खाली खांदे. बाकी डोकं खांदे, गुडघे, डोकं खांदे, गुडघे, ताई डोकं खांदे. अरे मी ताई लक्ष आहे का असं मला विचारायचं होतं. काय यार तुम्ही यार. लास्ट ओके ओके. हा क्लास. अरे मी म्हणूनच देत नाही यार, आधीच पकडून गेला क्लास. मी क्लास म्हणणारच होतो. डोकं खांदे, गुडघे, अंगठे, डोकं अंगठे, डोकं खांदे, गुडघे, अंगठे आणि डोकं खांदे, गुडघे. तुम्ही वाहना धरा डोकं. थोडासा त्रास होतो मला माहिती आहे, पण व्यायाम पण झाला असं म्हणून घ्या ना तुमचा त्या निमित्ताने. आहे की नाही? व्यायाम पण करून घ्यायचा आमच्याकडून. शाळेमध्ये पीटीच्या क्लासला करतात ना व्यायाम, तसा आजचा व्यायाम. घरी थोडंसं दुखलं तर आपल्या माणसाला सांगून बाम बिम लावून घ्या. ओके. तो मागे सरका. डोकं खांदे, गुडघे, अंगठे, डोकं खांदे, डोकं खांदे. क्लास कोणी पकडला? ज्यांच्या हातात ग्लास त्यांनी इकडे या. ज्यांना ग्लास नाही भेटला त्यांनी बक्षीस घ्या. चला लवकर. अरे त्यांच्यामध्ये अरे ह्या बाकी नाही या ना. एकच ग्लास द्या सर. बाटली दे, छोटी दे. एक बाटली दे पाण्याची पुढे. हा बस. ऐका काय झालं, तुम्ही 3 ऑड आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, नाशिकचे माजी खासदार, मुंबई प्रांतचे अध्यक्ष आदरणीय प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी.
मी आदरणीय भाऊंना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. भूषण भाऊ कंटिन्यू. धन्यवाद. पण भाऊ आम्ही आणि तुम्ही पण मिस केलं. इतकी प्रचंड गर्दी झाली होती मगाशी, म्हणजे आम्ही ताई आपण पाहिलं किती प्रचंड गर्दी झाली होती. भाऊ कामाच्या व्यस्ततेमुळे थोडेसे लेट झाले. तुम्ही थोडं मिस केलं पण फायनल पर्यंत आलेलो आहे आम्ही. एक आता 3 जणी राहिलेल्या आहेत, पण आता एक थोडीशी नाइंसाफी अशी आहे का 3 मधून 1 जण पुढे जाईल. सांगतो ना, या अशा उभ्या राहा. तुम्ही त्या मागच्याला दिसू द्या. तुम्ही पुढे गेलात ना, जिंकलात ना तुम्ही, मध्यात या, जा तिकडे. मग बाजूला थोडं बाजूला एक दोन या पैठणी. चला मग गरज नाही काय झालं, पैठणी घ्या मग सांगतो. चला हा चला चला यार, 3च राहिल्या यार. एकदा जोरदार टाळ्या. 15,000 10,000 8,000. बापरे. आता आम्ही नुसता रोज पैठणी पाहून, माझी बायको विचार रोज होती इतक्या सुंदर सुंदर पैठणी आणल्या ताईंनी, इतक्या सुंदर सुंदर आणल्या, त्या एक एक निवडून आणल्या खास तुमच्यासाठी. खूप सुंदर. त्याच्यामुळे रेडी. आता कोण आहे मला माहिती नाही, तुमच्यातले कोण येते चिन्हात घालणार. ओके तर हो हो काय. अरे यार पण फायनल करावं लागेल वहिनी. मळ्यात आता है ना, माझी एक रस लागेल. हां ओके. मळ्यात सॉरी मळ्यात द्या आपण. आली 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 आजी सॉरी, पण पैठणी चांगली, पैठणी वाली, पण बाकी जाऊ द्या. तुम्ही अख्ख्या डब्यावर खुश होत्या. हां मिल्टन मिळाला खूप भारी होते, पण सून तुम्हाला भारी भेटली हो, हे मानलं पाहिजे. हां लास्ट सोन्याची नथ कोण घालणार आणि 15,000ची पैठणी कोण घालणार? काय वाटतं कोण घालेल? तुम्ही जाम आहे सगळे. काय हुशार होती, एवढं हुशार फक्त नाही डोंगरीच भेटत, बाकीकडे नाही भेटणार. रेडी बाजूला आजा बाजूला अच्छा हां तळ्यात. ओके मळ्यात हल्लीच नाही. अरे हल्लीच नाही. वहिनी अभिनंदन क्या बात आहे. पण तरी वहिनी सोन्याची नात आहे. एकदा बरं एक मिनिट एक छोटा भाऊ एकदम 5 मिनिटं फक्त गेली. माझं नाव सपना तुषार आहेर आहे. मी फार्मासिस्ट आहे. नायडोंगरीतली सून आहे. तरी पण मला इथे आल्यानंतर असं कधी वाटलं नाही तर मी इथली सून आहे. आमच्या घरातल्यांनी सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. मी मुंबईची आहे. त्याच्यानंतर मी इथे येऊन माझं शिक्षण पूर्ण करून मेडिकल व्यवसाय आहे माझा, तर मी तो चालवते. माझ्या घरातल्यांचा खूप, माझ्या सासऱ्यांचा मिस्टरांचा खूप सपोर्ट असतो. आता ते आहेत इथे बसलेले. माननीय श्री जगुनाना आहेर माझे सासरे आहेत. जगुनानांसाठी टाळ्या. त्यांनीच आम्हाला दुपारी सांगितलं का या कार्यक्रमात तुला सहभागी व्हायचंय, म्हणून मी आता इथपर्यंत आली. आणि खूप खूप धन्यवाद भाऊंचे आणि वहिनींचे. नायडोंगरी सारख्या छोट्याशा खेड्यामध्ये त्यांनी हा इतका छान कार्यक्रम ठेवला. 9 दिवसात आम्हाला असं कुठेतरी खूप फिलिंग आलं का काहीतरी एक महिलांसाठी इथे एक राबवण्यात आलं. सगळ्या महिला तेवढ्याच उत्सुकतेने इथे आल्या, पण आम्हाला वाटलं नव्हतं पहिले. काही जणींचा ग्रुप होता आमच्या मैत्रिणींचा का एवढ्या जणी येतील, पण त्याच्या दुपटीने इथे सगळेजण आले. खूप छान वाटलं. असेच वरच्यावर कार्यक्रम त्यांनी महिलांसाठी करावेत अशी मी त्यांना विनंती करेन. आणि आमची सगळ्या महिलांची एक छोटीशी इच्छा आहे का आम्हाला इथे एखादा पुढे भविष्यात जर प्रगती करायची नायडोंगरीची तर एखादा गार्डन वगैरे काही करायला पाहिजे. वॉकिंगसाठी सकाळी आम्हाला खूप प्रॉब्लेम येतो सगळ्या लेडीजला, तर त्याची काहीतरी सोय करायला पाहिजे ही मी सांगू इच्छिते. भाऊ आणि स्पेशल वहिनींना त्यांना भेटून मला आज खूपच छान वाटलं. धन्यवाद. क्या बात है, क्या बात है. खूप मला मनापासून बरं वाटतंय तर ती आज 2nd राऊंड पर्यंत आली. आपली जाऊ एवढी बडबड करते, तू थोडं जाऊ बाई जोरात इकडे. तुमचं मुंबईची म्हणून का
पण तुम्ही पण थोडं वाहना तयार नाही. डोंगरीला पण मुंबईत पण एक डोंगर आहे ना काहीतरी डोंगरी वगैरे डोंगरी आहे मुंबईत पण एक आहे. याला पण भाऊ लवकरच मुंबई सारखं करून टाकतील. तुम्ही अहो बोला, तुम्ही बोलाल तर होईल, नाही बोललं तर काही होणार नाही. या अशा थोडं तिरप्या उभ्या राहा, तिरप्या म्हणजे दिसला असा भाऊंना पण दिसेल वहिनीला पण दिसेल थोडस तिरपं. हा जरा डेअरिंग करा, बोला काहीतरी थोडस. हा घ्या माईक जवळ घ्या आणि थोडं पुढे या ना, ते शूटिंग करतायत ना. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात दिसेल आता. हा कार्यक्रमात सहभाग घेतला. मला वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत येईल, पण मी आले सर्वांच्या मदतीने, त्याच्यामुळे सगळं. हा बरं ठीक आहे. भाऊ आणि बहिणींविषयी काय बोलाल? थँक्यू वगैरे काही भाऊ, एवढं छान प्रोग्राम आयोजित केला. खूप खूप मनापासून आभार. वा धन्यवाद. बहिणी